हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडम्स अँड फ्रेजेस आणि मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे तो आपला आजचा काय आहे, मॅन्टल. मॅन्टलचं डेफिनेशन काय आहे तर अन इम्पॉर्टंट रोल और रिस्पॉन्सिबिलिटी दॅट पासेस फ्रॉम वन पर्सन टू अनादर. म्हणजेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे एखादी महत्वाची भूमिका, इम्पॉर्टंट रोल किंवा एखादी जबाबदारी जी आहे ती पास करणे किंवा एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जी जबाबदारी आणि इम्पॉर्टंट रोल आहे तो जातो, त्याला काय म्हटलं जाते, मॅन्टल. ओके, सो काय होते मराठीमध्ये, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाणारी महत्वाची भूमिका किंवा जबाबदारी, त्याला काय म्हटलं जातं, मॅन्टल. सिनोनिम्स काय आहेत मॅन्टलचे, रोल, बर्डन, ऑनस, ड्युटी, रिस्पॉन्सिबिलिटी, फंक्शन, पोझिशन, कॅपॅसिटी आणि टास्क. हे आहेत सिनोनिम कशाचे, मॅन्टलचे. अँटोनिम्स काय आहेत तर एंटरटेनमेंट, फन आणि पास टाइम. ओके, नेक्स्ट आहे, नेक्स्ट वर्ड आहे बी सेट. बी सेटचे डेफिनेशन आहे ऑफ अ प्रॉब्लेम और डिफिकल्टी, ट्रबल, समवन और समथिंग पर्सिस्टंटली. म्हणजेच काय आहे तर एखाद्या किंवा एखाद्या गोष्टीला सतत त्रास देणारी समस्या किंवा अडचण, याला काय म्हटलं जातं, बी सेट. म्हणजेच एखादी प्रॉब्लेम आहे, डिफिकल्टी आहे, ती सतत काय देत आहे, त्रास देत आहे. अडचण जी आहे ती सतत त्रास देत आहे, घेराव बनवलेला आहे त्या अडचणींनी, सो त्याला म्हटलं जाते बी सेट. नेक्स्ट सिनोनिम काय आहे त्याचे, प्लेग, बेड इव्हिल, अटॅक, असेल, बिलेग्युअर. बिलेग्युअर म्हणजे काय होते, घेराव, घेरावणे. म्हणजेच प्रॉब्लेम आणि डिफिकल्टीने काय केलेला आहे, घेराव केलेला आहे आपल्या आजूबाजूने, त्याला बी लेग्युअर असं म्हटलं जातं. ॲफ्लिक्ट, टॉर्मेंट, टॉर्चर, रॅक, ऑप्रेस आणि ट्रबल, हे आहेत सिनोनिम कशाचे, बी सेटचे. अँटोनिम्स काय आहेत, क्लॅरिफाय, प्लीज आणि एक्सक्लूड. ओके, सो बी सेट म्हणजे काय होते, एखाद्या गोष्टीला सतत त्रास देणारी समस्या किंवा अडचण, त्याला बी सेट असं म्हटलं जाते. नेक्स्ट वर्ड आहे ओ. ओके, ओस. तर ओ म्हणजे काय होते, हॅव अन ऑब्लिगेशन टू पे और रिपे समथिंग, स्पेशली मनी, इन रिटर्न फॉर समथिंग रिसिव्ड. म्हणजेच काय होते, आय ओ यू. म्हणजे जर कोणी आपल्यासाठी काही चांगलं केलेलं आहे तर आपण काय म्हणतो, आय ओ यू. म्हणजेच मी कृतज्ञ आहे, मी ऋणी आहे तुझा, असं आपण म्हणतो. सो ओ म्हणजे काय होते तर ऋणी असणे, कृतज्ञ असणे, उपकार मानणे, बांधील असणे. ओके, सो ओ म्हणजे काय होते तर ऋणी असणे, बांधील असणे किंवा उपकार मानणे किंवा कृतज्ञ असणे असा होतो. सिनोनिम्स काय आहेत, बी इन डेप्थ, बी इन डेप्थ, बी इन एरेस, बी अंडर अन ऑब्लिगेशन, बी ऑब्लिगेटेड. आणि अँटोनिम आहेत सेटल अप. ओके, सो ओ म्हणजे काय होते, ऋणी असणे, कृतज्ञ असणे. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन जो आहे तो आहे एंटोमॉलॉजी. सो एंटोमॉलॉजी हा आपण आजच्या सेशन मध्ये बघितलेला आहे. तर एंटोमॉलॉजी म्हणजे काय होते, स्टडी ऑफ सायन्स ऑफ इन्सेक्ट्स. म्हणजेच कीटकशास्त्र किंवा कीटकांचा जो अभ्यास असतो त्याला एंटोमॉलॉजी असं म्हटलं जातं.
कीटकशास्त्र किंवा कीटकांचा अभ्यास, याला काय म्हटलं जातं? एंटमोलॉजी. नेक्स्ट आहे वन हू ट्रॅव्हल्स फ्रॉम प्लेस टू प्लेस सेलिंग मिसलेनियस आर्टिकल्स, त्याला काय म्हटलं जातं? पेडलर. आता काय आहे, एखादा व्यक्ती आहे तो ट्रॅव्हल करत आहे एका जागेकडून दुसऱ्या जागेकडे, कशा करता? वेगळ्या वेगळ्या ज्या लहान सहान वस्तू आहेत त्या विकण्याकरता, तर त्याला काय म्हटलं जातं? पेडलर असं म्हटलं जातं वन वर्ड मध्ये. ओके, एकदा आणखी सांगून देते तुम्हाला. वन हू ट्रॅव्हल्स फ्रॉम प्लेस टू प्लेस, एखादी व्यक्ती जी प्लेस टू प्लेस ट्रॅव्हल करत आहे, वेगवेगळ्या ठिकाणी जात आहे विकण्याकरता वेगवेगळे आर्टिकल्स, वेगवेगळे वस्तू, लहान सहान वस्तू ज्या पण आहे त्या इकडे तिकडे विकायला जो जात आहे प्लेस टू प्लेस, त्याला म्हटलं जातं पेडलर. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे तो आपला आहे कायरोपोडिस्ट. कायरोपोडिस्ट म्हणजे काय होते? तर पाय किंवा त्यांच्या जे आजारांचा जो तज्ञ असतो, पाय किंवा त्यांच्या आजारांवर जो व्यक्ती उपचार करतो, जो त्याचा तज्ञ असतो, त्याला काय म्हटलं जातं? कायरोपोडिस्ट. ओके, हे आहे कायरोपोडिस्ट. कायरोपोडिस्ट असं याला प्रोनाऊन्स करायचं. आणि करेक्ट स्पेलिंग काय कायरोपोडिस्टची? CHIROPODIST. कायरोपोडिस्ट म्हणजे काय होते? पाय आणि त्यांच्या आजारांचे उपचार करणारी व्यक्ती, तज्ञ सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. ओके, जो उपचार करतो पायांचा किंवा त्यांच्या आजारांचा, त्याला म्हटलं जाते कायरोपोडिस्ट. नेक्स्ट वर्ड आहे आपला तो आहे करस्पॉन्डंट. ऑप्शन डी हा करेक्ट स्पेलिंग आहे. करस्पॉन्डंटची काय आहे? CORRESPONDENT. करस्पॉन्डंट म्हणजे काय होते? तर पत्रे लिहिणारा, पत्र लेखक, बातमीदार, वृत्तप्रतिनिधी किंवा आपण त्याला वार्ताहर सुद्धा म्हणू शकतो, किंवा सुसंगत असा सुद्धा याचा अर्थ होतो, आणि जुळणारा हा सुद्धा याचा अर्थ होतो करस्पॉन्डंटचा. ओके, सो करस्पॉन्डंटचा काय अर्थ आहे? पत्रे लिहिणारा, पत्रलेखक, बातमीदार, वृत्तप्रतिनिधी, वार्ताहर, सुसंगत किंवा जुळणारा, हे आहेत करस्पॉन्डंटचे मराठीमध्ये मीनिंग. नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट काय आहे? शेप अप और शिप आउट. शेप अप और शिप आउट या एक्सप्रेशनला कशा करता यूज करण्यात येते? तर वॉर्न करण्याकरता. दिस एक्सप्रेशन इज यूज टू वॉर्न someone that if they do not improve their ways they will have to leave their job. म्हणजे कामामध्ये जर तू सुधारणा करू न शकशील तर तुला काय निघून जावं लागेल इथनं, असा या एक्सप्रेशनचा, असा शेप अप और शिप आउटचा काय होतो? अर्थ होतो, आणि तिथे तो यूज करण्यात येतो. म्हणजे काय होते? शेप अप और शिप आउट, सुधारून काम करा, नाहीतर निघून जा, असा याचा अर्थ होतो या एक्सप्रेशनचा, आणि याकरता यूज करण्यात येते हे एक्सप्रेशन. काय? शेप अप और शिप आउट. नेक्स्ट आहे प्लम जॉब. प्लम जॉबचं काय मिनिंग आहे? तर डिझायरेबल पोझिशन विच इज वेल पेड अँड कन्सिडर्ड रिलेव्हंटली काय इझी. म्हणजेच एकतर उत्तम किंवा चांगली नोकरी असा अर्थ होतो याचा, किंवा खूपच चांगली संधी, म्हणजे जी काय आहे कन्सिडर करण्यात येते इझी आहे म्हणून. उत्तम किंवा चांगली नोकरी किंवा खूपच चांगली संधी ज्याला म्हटलं जातं प्लम जॉब असं म्हटलं जातं. ओके, प्लम जॉब म्हणजे काय होते? तर उत्तम किंवा चांगली नोकरी किंवा खूपच चांगली संधी. ओके, सो
म्हणजे किंवा कन्सिडर करण्यात येते की ते रिलेटिव्हली काय आहे, इझी आहे. सो प्लम जॉब म्हणजे हा अर्थ होतो त्याचा, उत्तम किंवा चांगली नोकरी. सो आज आपण बघितलेले आहे शेप अप और शिप आउट हा इडम अँड फ्रेज बघितलेला आहे. त्याच्यामध्ये त्याचा अर्थ काय होतो, त्या एक्सप्रेशनचा कधी यूज करण्यात येतो, वॉर्न करण्याकरता एखाद्याला की एकतर तू सुधारून काम कर नाहीतर निघून जा याकरता. प्लम जॉब म्हणजे होते उत्तम किंवा चांगली नोकरी किंवा खूपच चांगली संधी. नेक्स्ट करस्पॉन्डंट आपण बघितलेला आहे. करस्पॉन्डंट म्हणजे होते पत्र लिहिणारा, पत्रलेखन, बातमीदार, वृत्तप्रतिनिधी, वार्ताहर, सुसंगत किंवा जुळणारा. नेक्स्ट कायरोपोडिस्ट. कायरोपोडिस्ट म्हणजे काय होते, तर पाय आणि त्यांच्या आजारांना जो उपचार करणारा व्यक्ती असतो, जो तज्ञ असतो, त्याला कायरोपोडिस्ट असं म्हटलं जातं. पेडलर म्हणजे काय होते, तर एक व्यक्ती जो प्लेस टू प्लेस वेगवेगळ्या आर्टिकल्स, वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत ते विकण्याकरता जात असतो वेगळ्या वेगळ्या जागी, त्याला पेडलर असं म्हटलं जातं. एंटेमोलॉजी म्हणजे कीटकशास्त्र किंवा कीटकांचा जो अभ्यास असतो त्याला एंटेमोलॉजी असं म्हटलं जातं. नेक्स्ट मॅन्टल म्हणजे काय होते, तर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाणारी जी महत्वाची भूमिका आहे किंवा जबाबदारी आहे त्याला काय म्हटलं जातं, मॅन्टल. नेक्स्ट बी सेट म्हणजे काय होते, तर एखाद्याला किंवा एखाद्या गोष्टीला सतत त्रास देणारी समस्या किंवा अडचण जी आहे त्याला बी सेट असं म्हटलं जातं. आणि लास्ट आहे ओ. तर ओ म्हणजे काय होते, ऋणी असणे, कृतज्ञ असणे किंवा बांधील असणे, याला ओ असं म्हटलं जातं. सो हे आहेत आपले आजचे वर्ड्स. याचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स तुम्ही एकदा परत वाचून घ्या, मराठीचे मीनिंग्स वाचा, नोट डाऊन करत चला रोजचे वर्ड्स. तुम्हाला इझी जाईल एक्झामच्या वेळेस बघायला. सतत तुम्हाला नेहमी दुसऱ्या बुक्स नाही यूज करायला लागणार आणि हीच यामध्येच तुम्ही सिनोनिम्स आणि अँटोनिम्स आणि मराठीचे मीनिंग्स तुम्हाला इझिली बघण्यात मिळेल जर तुम्ही नोट डाऊन करत गेले तर रोजचे वर्ड्स. सो असंच अभ्यास करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.